छत्रपति शिवाजी महाराज की, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, उद्धवजी ठाकरे यांचा, आदित्यजी ठाकरे यांचा हा आवाज कुणाचा? उपस्थित सर्व माता भगिनी बांधवांनो, काही क्षणात माननीय उद्धवजी ठाकरे साहेब या मैदानावर पोहोचत आहेत आणि पोहोचत असताना आपली ही सभा भर पावसात सुरू आहे। मला वाटत नाही पाऊस कितीही जोरात आला तरी एकही मैदानावरचा माणूस हलणार नाही व त्या खुर्च्या वाढत जातील, कमी होणार नाही। कारण ही शिवसेनेची सभा हाडकोड लोकांची का गद्दारांची सभा नाही। आणि म्हणून आज आपण प्रतिवर्षाप्रमाणे दसरा मेळाव्यासाठी या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। एकत्र जमलेले असताना या महाराष्ट्रामध्ये आताच्या घडीला जर परिस्थिती बघितली तर या महाराष्ट्रातल्या 33 जिल्ह्यामध्ये हाहाकार उडालेला आहे। सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य माणूस अतिशय दुःखामध्ये आहे, कष्टामध्ये आहे, वेदनेमध्ये। आणि असं असताना या महाराष्ट्राचं सरकार झोपलेलं आहे की जागा आहे? या सरकारला जनतेच्या वेदना दिसतात का नाही दिसतात? या सरकारला कान आहे की नाही आहे? वेदना ऐकू येतात का नाही येतात? या सरकारला डोळे आहे की नाही आहे? व्यथा दिसतात की नाही दिसतात? आणि या सगळ्यावर बोलायला तोंड आहे की नाही आहे? अशा प्रकारची स्थिती आताच्या सरकारची। बांधवांनो, मागच्या महिन्यात 1.5 महिन्यापासून या महाराष्ट्रात अतिवृष्टीनं थैमान घातलेलं जवळपास 60 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आहे। लाखो शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे। ठिकठिकाणी आंदोलन उभी राहतात, ठिकठिकाणी वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या भूमिका मांडतात। आणि या सगळ्या भूमिका मांडत असताना सरकार नुसत्या घोषणेमध्ये बसलेलं आहे। घोषणेशिवाय हे सरकार काही करत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। आता नितीन मांडुळे पाटलांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या काही शेतकऱ्यांची नावं घेतली। आज या देशामध्ये जेवढ्या आत्महत्या झालेल्या आहेत, या महाराष्ट्राच्या सरकारला लाज वाटली पाहिजे। सगळ्यात जास्त जवळपास 39% आत्महत्या फक्त महाराष्ट्रात झालेल्या आहेत। हे सरकार करंट सरकार जसं आलं 1 जुलै 2023 पासून तर आतापर्यंत जून 25 पर्यंत या महाराष्ट्रामध्ये जवळपास 8,500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे। आणि मागच्या 7 महिन्यामध्ये 8 महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये 1 जानेवारीपासून तो ऑगस्ट 2085 पर्यंत जवळपास 1200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे। बांधवांनो, ही काही अभिमानाची बाब नाहीये। या महाराष्ट्रात एवढ्या आत्महत्या